हाय हॅलो नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी किचन टूर देणार आहे. ओन्ली फक्त किचन टूर आहे आणि किचन ऑर्गनायझेशन म्हणजे आपण कोणत्या कशा आयडियाज आपण वापरू शकतो किचनमध्ये. जर का किचन तुमचं नॉन मॉड्युलर असेल किंवा ट्रॅडिशनल किचन असेल तर तुम्ही कसं त्याचा वापर करू शकता. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला माझं आत एंट्री केलं तर देवघरच दाखवलं. तर तिथं देवघर आहे, त्याच्या शेजारी मी फ्रीज वगैरे ठेवलेला आहे आणि त्याच्या डाव्या साईडला इकडे माझ्या डाव्या साईडला ना असं कप वगैरे मी ऑर्गनाईज केलेले आहेत तिथं. ते मी ऑफलाईन मागवले होते, जे ऑर्गनायझर स्टीलचं आहे. आणि ही टोपलीसुद्धा फ्रूट्सची आहे ना, ती ऑफलाईनच घेतलेली आहे. आणि इथे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवते खाली, जेणेकरून लगेच घेता वगैरे येतील. आणि याच्यावरतीच ओव्हन वगैरे आहे आणि जे काही आपलं सामान असतं म्हणजे पेपर्स वगैरे, कॉईल पेपर वगैरे, ते सगळं मी तिथे ठेवते ओव्हनवरती. तर हे असे 2 कप्प्या आहेत, म्हणजे कडप्प्या आहेत, जेणेकरून सगळे डबे वगैरे तिथं बसतात खाली. जेवढे मोठे डबे असतील ते मी सगळ्यात खाली ठेवलेले आहेत. नंतर सेकंड रोला थोडेसे मीडियम साईजचे, त्याच्यानंतर थोडेसे अजून मीडियम साईज आणि सगळे स्मॉल साईजचे वरती आहेत. पातेले वगैरे, तांबे, वाट्या वगैरे तिथे ठेवते. आणि जे काही कढई वगैरे आहे ते ह्या साईडला आहे. मातीची भांडी एका साईडला आहेत आणि एक कप्पा ना असं प्लास्टिकच्या आणि काचेच्या भरण्यांसाठी केलेला आहे. हा इथला मधला कप्पा आहे ना, इथे मुलांचे डबे वगैरे असतात आणि जे काही भाज्यांसाठी कंटेनर वगैरे आहे ते मी तिथे ठेवते. आणि इथे प्लास्टिकच्या डब्यांच्या इथे ना एका डब्यात मीठ वगैरे ठेवते आणि दुसऱ्या डब्यात मसाले वगैरे आहेत एक्स्ट्रावाले. आणि बिस्किट वगैरे असे मी प्लास्टिकच्या डब्यातच ठेवते, जेणेकरून ते दिसतील आणि मुलांनासुद्धा घेता वगैरे येतात. तर इथे कुकर वगैरे खाली ठेवला आहे. तिथेच कुकरचे डबे वगैरे किंवा छोटेसे बाऊल वगैरे मी तिथेच ठेवते, जेणेकरून ते भाजीसाठी सुद्धा वापरता येतात. आणि त्याच्याखाली परत जर्मनचे डबे आहेत, ज्यात म्हणजे पिठाचे डबे वगैरे आणि जे पापड वगैरे आपण उन्हाळ्याचं सामान वगैरे ठेवते ते इथंच आहे. आणि ते कडप्पा तुम्ही बघू शकता, खूप जाड आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे मला हे पण सांगा, की मी ट्रॉल्या करू की नको. जेव्हा आणि करायचे असेल तर मला हे सगळी तोडफोड करायला लागेल. आणि खूप मजबूत असं हे कडप्पे बनवून घेतलेले आहेत. ऑलरेडी त्या भिंतींमध्येच अटॅच आहेत. आणि असे खाली भांडे वगैरे घासून ठेवलेले वगैरे आहेत मी. आणि आता फ्रीज वगैरे दाखवते तुम्हाला. तर माझा फ्रीजचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. इथं पिण्याचं पाणी वगैरे मी भरून ठेवते. आणि जे की आपले तेल तूप वगैरे आहे ना, ते मी ह्या कॉर्नरमध्ये ठेवते. आणि इथे 2 मिठाचे भरणे आहेत. एक उपवासासाठी वापरता येणार, एक आपलं रोजच्या वापराचं आहे, जेणेकरून उपवासाचं मीठामध्ये आपलं दुसरं मीठ वापरलं नाही गेलं पाहिजे. आणि तेल वगैरे जे आपल्याला लायटर वगैरे, कात्री वगैरे लागते ते इथं ठेवते. मसाल्याचा डबासुद्धा इथंच असतो आणि पोळपाटसुद्धा इथंच असतं, आपण चपात्या करतो ते. आणि खाली बघा, इथं तुम्ही बघू शकता, आता इथं कांद्याची, बटाट्याची टोपली आणि लसूण वगैरे असतात. आणि जे कॅरी बघा आपल्याला ते यूज लागतील ना, ते पण मी तिथेच ठेवते, जेणेकरून लगेच घेता येतील. आणि ताटं वगैरे पण तिथंच ठेवलेले आहेत. आणि इथं बेसिनच्या खाली ना जे पातेलं आहे, पाणी गरम करायला लागतं. आता हिवाळ्याचं नाही का, पाणी जास्त तापलं जात नाही, त्यामुळे मी ते पातेलं वगैरे इथं ठेवते. आणि लिक्विड आहे फरशी क्लीन करायचं आणि साबण वगैरे ते तिथं खालीच ठेवलेले आहेत, जेणेकरून लगेच घेता येतील. आणि इथं नॅपकिन एक हँगिंग केलेलं आहे. वरती आपलं चपाते वगैरे ठेवायचं जे स्टँड आहे ते ठेवते इथे. जे लिक्विड आपल्याला लागतं ना, ते सगळं मी इथं ठेवलेलं आहे. आणि साबण वगैरे लिक्विडसुद्धा इथंच वॉश बेसिनच्या जवळच ठेवलेलं आहे, ते लागतं म्हणून. आणि प्रकाश भरपूर येतो म्हणून मी आता खिडकी लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही ओट्याच्या खालीसुद्धा बघू शकता, मी ते कंटेनर लावले ना, ते वरतीच अटॅच केलेले, खाली नाही केले, जेणेकरून ते स्वच्छ धुता पण येतो आपल्याला ओटा वगैरे, म्हणून ते वरती मी खिळे मारून अटॅच करून घेतलेले आहे. ऑफलाईनच हे पण कंटेनर मी घेतलेलं आहे. आणि जे फ्रीजजवळ ठेवलं होतं ना, ते ऑनलाईन मागवलं होतं मेशोवरून. त्याची प्राईस माझ्या आत्ता लक्षात नाही आहे. हवी असेल तर मला सांगा, मी प्रोडक्ट टॅग करून देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि इथे ना तेल तूप वगैरे आणि साखर आणि चहा पावडर एवढंच मी इथं ठेवते. आणि आल्याचं एक ठेवते, जेणेकरून चहा करताना आपल्याला लगेच ते घेता येतं म्हणून. आणि हे असं माझं ऑर्गनायझर आहे
पूर्ण किचनमध्ये मी असं ऑर्गनाईज करते. आणि जे भांडे मला लागत नाहीत ना ते मी वरती पोत्यामध्ये आणि कॅरी बॅगमध्ये असे भरून ठेवलेले आहेत. ज्यावेळेस लागतील त्यावेळेस ते पोती काढायची आणि त्यातली भांडी घ्यायची, असं मी त्याचा वापर करते. आणि लिक्विड वगैरेसुद्धा मी वरतीच ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं, किचन टूर पण कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑर्गनायझर कसे वाटले किचनमधले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.